शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत करतो चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, कोकणामध्ये ना दोन प्रकारचे दसरोत्सव साजरे केले जातात। ते म्हणजे एक असतो नवमीचा दसरा आणि दुसरा असतो दशमीचा दसरा। जो काल नवमीचा दसरा पार पडला तो म्हणजे वराड गावामध्ये व त्याचबरोबर नांदोस वगैरे अजून छोट्या मोठ्या गावामध्ये ना नवमीचा दसरा पार पडला होतो। आणि दशमीचा दसरा आहे ना तो आमच्या पेंढूर गावामध्ये असतो, त्याचबरोबर पराडमध्ये असतो, अजून काही ठिकाणी असेल। तर मित्रांनो, तुम्हाला सांगतो आपण ह्या व्हिडिओमधून ना वराडचा दसरोत्सव कसा पार पडला होता, कारण त्या ठिकाणी मी पहिल्यांदाच गेलेलो आणि त्यामध्ये मित्रांनो फक्त 10 मिनिटाचा जो काही कार्यक्रम होता तो आपल्याला तिथे चुकलेला आहे, कारण गाडीचा जरा प्रॉब्लेम झालेला आणि तिथे ना वराड गावामध्ये ना 2:30 ते 2:45 वाजताच या दसरोत्सवाला सुरुवात केली जाते आणि आमच्या इकडे पेंढूर गावामध्ये ना 4-4:30 पर्यंत सुरुवात केली जाते। आणि जो चुकलेला जो कार्यक्रम होता तो असा होता की सर्व देव हे ना वेताळ मंदिरामध्ये येतात आणि वेताळ मंदिरामध्ये ना पारी वगैरे काढून ना जी खामकाठी असते ना ती घेऊन महादेवाच्या मंदिरामध्ये जातात आणि तिथे पालखी असते आणि तिथे पालखी वगैरे घेऊन ना परत हे आपला जो दसरोत्सवाला तिथून ना सुरुवात केली जाते। आणि जेव्हा ते बाहेर पडतात ना वेताळ मंदिराच्या तिथून तेवढाच फक्त तो कार्यक्रम आपल्याला चुकलेला आहे आणि बाकीचा सर्व जो कार्यक्रम होता ना तो मी कव्हर केलेला आहे। हा संपूर्ण जो काही दसरोत्सव असतो तो फक्त तेवढंच आपल्याला थोडं मिस करता आलं, पण नेक्स्ट टाइम आपण जेव्हा जाऊ ना तेव्हा नक्कीच आपण तिथे सर्वांच्या आधी पोहोचू आणि संपूर्ण जो काही कार्यक्रम असेल ना म्हणजे दसरोत्सव कसा पार पडला होता ना हा मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन। मित्रांनो, हा व्हिडिओ ना तुम्ही शेवटपर्यंत बघा तुम्हाला, कारण त्यामध्ये ना प्रत्येक गावच्या ठिकाणी चालीरूढी परंपरेनुसार हे सण उत्सव साजरे होतच असतात, त्यांची प्रथा कशी असते, परत आपल्या गावामध्ये कशी असते हे आपल्याला एक पाहायला भेटेल। आणि त्या ठिकाणी मी पण पहिल्यांदाच गेलो, त्यामुळे एक्झॅक्टली कुठल्या मंदिरामध्ये कुठे जातात काय करतात हे मला माहिती नव्हतं, पण आता ह्या व्हिडिओमध्ये मला माहिती पडलं की कुठल्या मंदिरामध्ये जातात, काय काय तिकडे विधी वगैरे असतात ते। तर मित्रांनो, हा व्हिडिओ ना जर आवडला तर व्हिडिओला लाईक तर करा, त्यामुळे कमेंटसुद्धा करा आणि जर चॅनलवरती कोण नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच गावाकडील नवीन व्हिडिओ ना आपल्याला पाहता येतील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला आम्ही सुरुवात करतो।
तर मित्रांनो अशा प्रकारे बघितलं की थोडंसं म्हणजे ना 10 मिनटं हा ना जो दसरा आहे तो थोडासा चुकला। आता मित्रांनो आपण ना वराडमध्ये ना जेवढी मंदिरं आहेत म्हणजे ही जवळपासची मंदिरं आहेत ना म्हणजे वेताळ मंदिर झालं, त्याच्यानंतर सातेरी मंदिर वगैरे आहे, अजून छोटी मोठी जी मंदिरं आहेत ना ती आपण आता ना एक तुम्हाला ना त्याचं दर्शन करून देतो आणि बघूया इथे भरपूर सारी गर्दी होती। तर आता आपण ना वेताळ मंदिरामध्ये जाऊया आणि त्यानंतर इथला जो काही परिसर आहे तो देखील आपण पाहूया। तर मित्रांनो समोर आहे ना ते श्रीदेव वेताळ मंदिर आहे, आपण मंदिरामध्ये जाऊया, देवाचं दर्शन वगैरे घेऊया, त्यानंतर आपलं जे सातेरीचं मंदिर वगैरे आहे ना तिकडे आता आपण जाऊया। तर चला, गर्दी बघा, गर्दी भरपूर आहे, ह्याच्यापेक्षा मगाशी ना भरपूर गर्दी होती। तर आता आपण ना मंदिरामध्ये जाऊया आणि मंदिरामध्ये गेल्यानंतर देवाचं दर्शन वगैरे घेऊया। गर्दी बघा, गेलं गर्दी बघा। तर मित्रांनो मी आलो आहे आणि माझ्यासोबत जयेश आहे बघा। आम्ही ना नारळ वगैरे आणला आहे ना तो देवाच्या चरणी ठेवूया आणि ते म्हणजे दर्शन वगैरे घेऊया। तर आता आतमध्ये आपण जाऊया। तर मित्रांनो ही आहे श्रीची मूर्ती बघा, घोड्यावरती विराजमान झालेली आपल्याला पाहायला भेटते आणि इकडे पूजेचं म्हणजे पूजा वगैरे नारळ वगैरे ठेवला जातो। तर आता आपण आणलं आहे, कुठे गेला तो, ही बघा, ही ना पालखी आहे आणि पालखीमध्ये आपण बघूया। हे बघा मस्त ना अशी सजवलेली पालखी आहे। का वालावल का पेंड्रासून वालावल का ओके भेटीतून हो भेट देवा बाबा समर्था थोडका कोका देवना म्हणून 4-5 वेता समर्था तर समर्थ आहे तुमच्याकडे काय वालावल लेकरांचो का भेटी निमित्त जो काही नारळ मान्य करून घेऊन आज वालावल असा लेकरूच्या ठिकाणी हाक मारी हाकी कोणाशी आपली साजरी काय ती करून। तर मित्रांनो आता आम्ही ना वेताळ मंदिरामध्ये जाऊन ना दर्शन घेतलं आणि आता इथे ना भरपूर सारी मंदिर आहेत। तर तुम्हाला आम्ही ना सर्व मंदिरं दाखवतो, एकदम ना बघण्यासारखी आणि एकदम जुनी मंदिर आहेत, म्हणजे जे जुनं बांधकाम आहे ते। तर आपण ना इथे आता महादेवाचं मंदिर आहे ना त्या मंदिरामध्ये जाऊया। मित्रांनो हे मंदिर आहे महादेवाचं मंदिर, हे बघा एकदम जुन्या पद्धतीमध्ये हे मंदिर आहे आणि आता आपण ना मंदिरामध्ये जाऊया आणि इकडे बघूया देवाचं दर्शन वगैरे घेऊया। हे बघा इकडे बघा छोटे छोटे ना मूर्त्या वगैरे आहेत आणि इकडे आहे मंदिर। इथे मंदिर बघू शकता एकदम ना जुन्या पद्धतीचं, अजून जशा तसं हे मंदिर आहे बघा। स्ट्रक्चर बघा या मंदिराचं जुनं। आणि हे आहे हा बाहेरचा परिसर मंदिराचा बघा। इकडे पण ना छोट्या मूर्त्या आहेत, ही आहे हे बघा, ही एक मूर्ती आहे, त्याच्यानंतर इकडे एक मूर्ती आहे। मित्रांनो आपण जेव्हा पहिल्यांदा आलो ना तर थोडासा आपल्याला इथला जो दसरा आहे तो थोडासा मिस झाला। तर त्यामध्ये असं होतं ना की जेव्हा वेताळ मंदिरातून ना खामकाठी घेऊन ना म्हणजे वारी वगैरे तिकडे काढली जातात आणि ती वारी वगैरे ना महादेवाच्या मंदिरामध्ये जातात आणि तिथून पालखी वगैरे घेऊन ना ते अशी गोल राऊंड मारून ना ते आपल्याला जिथून आपण स्टार्ट केलं ना तिथे भेटतात आपल्याला आणि त्यानंतर ते सर्व ते कुठल्या विधी वगैरे झाल्या। तर आता आपण ना अजून जी मंदिर आहेत ना त्या मंदिरामध्ये जाऊया।
बघा हा श्रीदेव वेताळ मंदिराचा परिसर आहे हे बघा इकडे. आणि इकडे समोर आहे ना ते त्या साईडला मंदिर आहे आणि ते हा रंगमंच आहे, म्हणजे इथे आपण स्टेज वगैरे आहे बघा या साईडला. आणि आपण ना समोर जाऊया आता मंदिर वगैरे बघूया. आणि मित्रांनो इकडे बघा इथे एक छोटं मंदिर आहे, ते म्हणजे श्री बाराचे कुळ हे मंदिर आहे. इथे मग असं आपण बघितलं होतं. तर आता आपण ना ह्या मंदिरामध्ये जाऊया आणि बघूया. हे बघा एक छोटंसं मंदिर आहे बघा. ते कुलदैवत प्रसन्न हे देखील मंदिरामध्ये आपण जाऊया आणि इकडे गेल्यानंतर हे मंदिर वगैरे बघूया आपण कशा प्रकारे आहे ते. हे बघा हे मंदिर बघा, सुंदर असं मंदिर आहे. आणि इकडे बघा आणि मित्रांनो त्याच्याच बाजूला ना इकडे ना श्री महालक्ष्मी मंदिर आहे, त्या देखील मंदिरामध्ये जाऊया आणि मंदिर वगैरे बघूया. हे बघा मूर्ती बघा किती मस्त सुंदर आहे. मित्रांनो हा परिसर बघा ना, तिथे वेताळ मंदिर आहे, इकडे हे एक मंदिर आहे, त्याच्यानंतर इथे कुलदेवतेचं मंदिर आहे, तिथे महालक्ष्मीचं मंदिर आहे, हे इकडे एक मंदिर आहे ते पण आपण बघूया. ते बघा त्या साईडला पण मंदिर, म्हणजे इकडे आल्यानंतर आपल्याला सगळ्या देवदेवतांची ना आपल्याला इथे ना दर्शन होतं. इकडे पण बघूया कुठलं मंदिर आहे ते बघा, गर्दी आहे इकडे. हे बघा समोर पण एक मंदिर आहे. इथे आल्यानंतर ना असं होत नाही की जे सर्व प्रकारचे देवदेवता ना इथे अशा गावामध्ये आहेत. छोटी मोठी मंदिरं आहेत. इकडे हे मंदिर आळे कुलदैवत मंदिर, त्या मंदिरात देखील जाऊया आपण. हे बघा आळे कुलदैवत प्रसन्न हे मंदिर आहे छोटंसं. एवढे मंदिर आहेत ना तेवढे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथे आता समोरच ना श्रीदेवी सातेरीचं मंदिर आहे, ते देखील मंदिर आता आपण पाहणार आहोत. त्यानंतर अजून कुठलं मंदिर वगैरे आहे ना ते सुद्धा आपण पाहूया. हे आहे ते मंदिर श्रीदेवी सातेरी मंदिर. इकडचा परिसर वगैरे बघा आणि त्यानंतर आपण ना इथे देवीचं दर्शन वगैरे घेऊया. मित्रांनो हे बघा इथे विठलाईचं मंदिर आहे, त्या मंदिरात देखील जाऊया. बघा ना किती सुंदर सुंदर अशा मंदिर, छोटे छोटे मंदिर आहेत तिकडे या गावामध्ये. हे विठलाई देवीचं मंदिर आहे आणि सुंदर अशी मूर्ती आहे बघा. मित्रांनो हे ना ब्राह्मणदेव मंदिर आहे. तर मित्रांनो हे बघा इथे एक ना श्री सटवी मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. आता त्याचा जो प्रवेश कुठे आहे तो बघूया, कुठल्या साईडला आहे. मला वाटतं ह्या साईडलाच असेल. हे बघा श्री सटवी देवीचं मंदिर आहे. हे बघा मित्रांनो बघा हा दसरा असल्यामुळे ना इकडे ना सगळीकडे ना प्रत्येक वाहनांना ना हार वगैरे घालण्यात आलेला आहे. आणि आता आपण ना तिथे एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये जाऊया. हे ना विठ्ठलाचं मंदिर आहे आणि आपण विठ्ठलाच्या मंदिरामध्ये जाऊया आणि तिथे पाय वगैरे पडूया आणि मी तुम्हाला दाखवतो मूर्ती वगैरे कशी आहे ती. हे बघा सुंदर असं मंदिर. इथे ना थोडासा काळोख आहे त्यामुळे ना आपल्याला ना क्लिअर दिसत नाही, तरी पण बघूया. हे बघा श्रीदेव विठ्ठलाची ही मूर्ती आहेत. हे बघा आणि इकडे आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे बघा इकडे. आणि हे आहे मंदिर. होय
मित्रांनो आम्ही ना आता मंदिरातून घरी निघालो आहे. बघितलं असेल तुम्ही मस्त किती सारी गर्दी वगैरे होती आणि ह्या ठिकाणी आम्ही पहिल्यांदाच आलेलो. त्याचबरोबर छोटी मोठी मंदिराचं म्हणजे देवदर्शन एक थोडक्यात झालं. सर्व प्रकारची मंदिरं तिकडे होती आणि असा हा छोटासा व्हिडिओ होता मित्रांनो. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावच्या ठिकाणी वेगवेगळी पद्धत असते, वेगवेगळी प्रथा असते. त्या आपल्याला जेवढे या व्हिडिओमध्ये कवर करता आली ना तेवढी मी कवर केलेली आहे. हां चल जेवढी कवर करता आली ना तेवढी मी ना कवर केलेली आहे, कारण ऑलरेडी आम्हाला तिकडे पोहोचायला थोडासा लेट झालेला. तर मित्रांनो असा छोटासा व्हिडिओ होता. जर व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक तर करा, तेवढं कमेंटसुद्धा करा आणि जर चॅनलवरती कोण नवीन असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला जी बेल आयकॉन आहे ती नक्कीच प्रेस करा, जेणेकरून असेच गावाकडील नवीन व्हिडिओ ना आपल्याला पाहता येतील. चला तर मित्रांनो भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.